नवी मुंबई नव सरकार. ओ मोबाईल खाली घ्या ना ग्रीन नव सरकार नव मुंबई असं जे आहे आश्वासित केले नवी मुंबईकरांना. स्पेसिफिक जाहीरनाम्यामध्ये काय नवी मुंबईकरांच्या मतदारांच्या बघा, नवी मुंबई करता सुजलाम सुफलाम आणि भयमुक्त नवी मुंबई, लोकाभिमुख महानगरपालिका असं नवं सरकार आणण्याच्या दृष्टीने आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. चांडाळ चौकडीच्या नातेवाईकांच्या जाचातून केवळ टेंडरयुक्त जी महानगरपालिका ज्यांनी केली होती त्यांच्यातून मुक्त करण्याकरता शिवसेनेने हे पाऊल उचललेलं आहे. जी कामगार वस्ती आहे, माथाडी कामगार आहेत, कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांच्या हक्काची चांगली घरं देणं, मोठी घरं देणं, 24 तास पाणी पुरवठा करणं, ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देणं, चांगले फुटपाथ देणं, केवळ मलमपट्टी नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईचा विकास एम्सच्या धर्तीवरती या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवणं, त्याचबरोबर यामध्ये एक चांगलं टुरिझम सेंटर बनवणं, त्याचबरोबर विविध पद्धतीने नवी मुंबई सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमदार साहेब, तुम्ही आता म्हणालात की तुमची लढाई ही भाजपा बरोबर नाहीये तर नायकांच्या बरोबर, नेमकं काय आहे? नवी मुंबईमध्ये आमची जी लढाई आहे ती शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध NJP पार्टी. ही भाजपा नाही आहे, BJP नाही आहे, NJP नाईक जनता पार्टी यांच्याबरोबर आमची लढाई आहे. नगरसेवक हे काम करणारे तिथे आम्हाला निवडून द्यायचे. नंदी बैलाप्रमाणे गुबू गुबू केल्यावरती मान हलवणारे स्वतःचे नातेवाईक आम्हाला नको आहेत. सर्वसामान्य जनता, जी जनता नवी मुंबईमध्ये या ठिकाणी काम करते, या ठिकाणी राहते, यांच्यातील प्रतिनिधी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजेत. नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे, सूर्याला चंद्र म्हणणारे आणि चंद्राला सूर्य म्हणणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी नको आहेत. नवी मुंबईचे विकास करणारे लोकप्रतिनिधी आम्हाला हवेत. तुम्ही पाण्याला गरज पडली तेव्हा आपण थोडंसं पाणी दिलं, त्यामुळं थोडीशी अडचण निर्माण झाली. परंतु याचा अर्थ पाणी पळवणं वगैरे होत नाही ना. मग तिकडच्या मोरब्याचे लोक म्हणतील तुम्ही नवी मुंबईने आमचं पाणी पळवलं, असं नाही चालत ना. थाना में तो आप आ जाओ, फिर देखो थाना में क्या किया है, थाना के रास्ते देखो. सिर्फ जो सिडको ने डेवलप किया वो रास्ते के बारे में मत बोलो. आप अंदर चलो ना नई मुंबई में, ग्रामीण भागों में किसी तरह के रास्ते हैं. चलो MIDC एरिया में क्या स्लम की हालत है, थाना के आके स्लम देखो. गांव में क्या परिस्थिति है, बोनकोड़े में क्या परिस्थिति है.